नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रावीण्य म्हणजेच रामानुजन परीक्षा 2025च्या परीक्षेला आपण बसणार आहोत. 16 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा आहे. गेल्या वर्षाची प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. या नमुनावर आधारित प्रश्नपत्रिका असते. मुख प्रश्न आपण पाहिलेले आहे, काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. 8 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. 9वा प्रश्न आपण सोडवणार आहे. प्रत्येक प्रश्न 10 गुणांचा आहे. 10 प्रश्न असतात. 10 10 100. या ठिकाणी 9वा प्रश्न आहे. 4, 18, x, 45 या संख्या प्रमाणात असतील तर xची किंमत काढा. या ठिकाणी इफ द नंबर 4, 18, x, 45 आर इन प्रपोर्शन देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. 4, 18, x, 45 या संख्या प्रमाणात आहेत तर पहिल्या दोन संख्यांची गुणोत्तर आणि दुसऱ्या दोन संख्यांची गुणोत्तर समान असते. 4/18 बरोबर x/45. आपण दोन गुणोत्तरे समान आहेत म्हणजे त्यांची तिरकस गुणाकार समान असणार. म्हणजे xला गुणिले 18 बरोबर 4ला गुणिले 45 गुणिले 18 पलीकडे जाऊन भागिले. या ठिकाणी 45 गुणिले 4 45 गुणिले 90 90ची दुप्पट 180 गुणिले 18 xला ते पलीकडे जाऊन भागिले झाले. 180 भागिले 18 आणि 10 80ची xची किंमत 10 आली. अशा पद्धतीने हा 2 गुणांचा प्रश्न. त्यानंतर एका संख्येला b 3 गुणांचा आहे. एका संख्येला अनुक्रमे 8, 10, 12, 14 संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 7 उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती? ऑन डिवायडिंग ए सर्टन नंबर बाय 8, 10, 12, 14 द रिमाइंडर इज ऑलवेज 7 विच इज द स्मॉलेस्ट सच अ नंबर. आपल्याला 8, 10, 12, 14 यांचा लसावी काढला पाहिजे. आपण ज्यावेळेला म्हणतो लहानात लहान संख्या म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य 8चे अवयव 10चे अवयव 12चे अवयव 14चे अवयव ॲट ए टाईम बे चोक बे पंचे बे सक्क बे साती. पुन्हा या 2 ह्या 4साठी बे दोन्ही 5ला जात नाही बघून तसंच 6ला बे त्रिकस 7 तसंच. पुन्हा 2 या 2साठी 1 तसंच 5 तसंच. या 2 व्यतिरिक्त 6 हे 7 तसंच. ओके. तिसऱ्यांदा 2 या 2ला 1 हे 5 तसंच हे 3 तसंच हे 7 तसंच. परत 3 या ठिकाणी 3 5 तसंच 4 वेळा 5 लिहिले तसंच 3 आहे तर म्हणून 3 1 3 7 तसंच. ओके. ह्या 5साठी 5 1 5 आणि या 7साठी 7 1 7. म्हणजे लसावे हा सगळा संख्यांचा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 2 3 वेळा 2 2 4 2 8 8 3 24 24 25 7 120 गुणिले 12 7 84 840. या ठिकाणी बाकी 7 उरते म्हणले. आता 840ला 8 10 12 14 पूर्ण भाग जातो. 840ला 8 10 12 14 पूर्ण भाग जातो. का तर 840 लसावीच आहे. लसावी म्हणजे अशी संख्या की 8 10 12 14 या प्रत्येकीच्या पाड्यात आहेच. आता बाकी 7 उरते म्हटल्यानंतर बाकी 7 त्यामध्ये मिळवलीच पाहिजे. म्हणजे ती लहानात लहान संख्या 840 अधिक 7 या ठिकाणी 847 होणार. म्हणजे 847ला आपण 8 भागलं 7 बाकी उरते, 10 भागलं बाकी 7च उरते, 12 भागलं बाकी 7 उरते, 14 भागलं बाकी 7च उरते. ओके. अशा पद्धतीनं हा 3 गुणांचा प्रश्न. किंमत काढा 5 गुणांचा प्रश्न आहे. या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू वर्गमुळात 32चा 7/5 भागिले 128चा 9/7 गुणिले 243 8/5 भागिले 81चा 6/4 गुणिले 16चा 5/4 भागिले 8चा 1/3. आता या ठिकाणी वर्गमुळात 32चा 7/5 म्हणजे 32चं 5वं मुळं या ठिकाणी 2चा 5वा आणि त्याचा 7/5 भागिले 128चं 7वं मूळ 2चा 7वा त्याचा 9/7 घात 9/7 घाताचा घात म्हणजे घातांचा गुणाकार गुणिले 243चं 5वं म्हणजे 3चा 5वा घात आणि त्याचा 8/5 घाताचा घात घाताचा गुणाकार 5 गुणिले 8/5 भागिले 81चं 4थं म्हणजे 3चा 4था आणि त्याचा 6/4 गुणिले 16चे 4थी मूळ 2चा 4था गुणिले 5/4 भागिले 8चे घनमूळ 2चा 3रा त्याचा 1/3 म्हणून 6 म्हणजे गुणिले. ओके. इथं 5ला 5 गेले 2चा 7वा भागिले 7ला 7 गेले 2चा 9वा. इथं 5ला 5 गेले 3चा 8वा भागिले 4ला 4 गेले 3चा 6वा
4ला 4 गेले 2चा 5वा, 3ला 3 गेले 2चा पहिला. ओके, त्याचा 1/2. ओके, अशा पद्धतीनं. आता भागाकार आहे. समान पाया भागाकार घातांची वजाबाकी. 2चा 7 वजा 9. ओके, हे गुणले 3/8 तसंच. या दोघांसाठीच फक्त 2चा 7 वजा 9. आणि इथं छेदस्थानी 3चा 6वा घात तसंच. आणि 2चा भागाकार आहे. 2 समान पाया घातांची वजाबाकी भागाकार आहे 2चा 5 वजा 1. ओके, आणि 1/2 आहे तो घात आहेच. ओके, 2चा 7 वजा 9 म्हणजे 2चा वजा 2. 3चा 8 हा खालचा वरती घेतला, समान पाया आहे. 6 खालचा वरती नंतर वजा 6 होणार. खाली 2चा 5 गेले 4, त्याचा 1/2 आहेच. ओके, परत या ठिकाणी हा 3चा 8 6 गेले 2 आणि 2चा वजा 2 खाली आला. हे 2 समान घात आहेत, पाया समान आहे. त्यामुळं 4 वजा 2 4 अधिक 2 होणार. हा वजा 2 खाली आला. 2चा 4 अधिक 2 वरती 3चा वर्ग आणि खाली 2चा 4 आणि 2 6. आता घाताचा घात घाताचा गुणाकार आहे. 3चा वर्ग त्याचा 1/2 आहे. 2ला 2 गेले. इथं 2चा 4 आणि 2 6. हा वजा 2 खाली आला. 4 आणि 2 6. 2चा 4 आणि 2 7 त्याचा 1/2 आहे. म्हणजे दोघांना पण हा 2 आहे. 2ला 2 गेले आणि बित्रिक 6. ओके, म्हणून 3चा 1 आणि 2चा 3रा. आणि मग ती 2 3रा 3चा 3रा म्हणजे 3च आणि 2चा घन म्हणजे 8. ओके, अशा पद्धतीनं. ओके, अशा पद्धतीनं हे उदाहरण 5 गुणांचं आहे. 10वा प्रश्न शेवटचा. विस्तार करा. 2 गुणांचा आहे. 3x अधिक 4y वजा 5y कंसाचा वर्ग a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग म्हणजे a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2ac 2bc अधिक 2ac म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराच्या दुप्पट अधिक दुसऱ्या तिसऱ्या पदाच्या गुणाकाराच्या दुप्पट अधिक पहिल्या तिसऱ्या पदाच्या गुणाकाराच्या दुप्पट. पाहूया. पहिल्याचा वर्ग 3x वर्ग कंसाचा वर्ग मांडणी केल्या. 4y कंसाचा वर्ग वजा 5y कंसाचा वर्ग 2 गुणले पहिलं पद गुणले दुसरं पद 3x गुणले 4y ह्याला गुणले 2 आहे अधिक 2 गुणले दुसरं तिसरं पद 4y गुणले वजा 5p आणि शेवटी अधिक 2 गुणले पहिलं आणि तिसरं 3x गुणले वजा 5p. 3x कंसाचा वर्ग 9x वर्ग 4y कंसाचा वर्ग 16y वर्ग वजा 5चा वर्ग अधिक ओके 25p वर्ग हा pचा वर्ग अधिक 3 दुनी 3 चौक 12 दुनी 24xy इथं अधिक वजा वजा 5 चौक 2 दुनी 40yp आणि इथं शेवटी 5 त्रिक 15 दुनी 30 वजा अधिक वजा 30xp. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर काटकोन त्रिकोण ABC असा काढा की कर्ण बरोबर वर्गमुळात 45 सेमी असायला पाहिजे. ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल ABC सच दॅट हायपोटेन्यूस AC इज √45. आता हा कसा काढायचा तर आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की काटकोन त्रिकोण ABCमध्ये पायथागोरसचं प्रमेय आपण वापरलं. ABC काटकोन त्रिकोण आहे. कर्ण AC आहे. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग पायथागोरसचं प्रमेय. मग AB आपण 6 घेतले तर 6चा वर्ग 36. AB BC 3 घेतले तर 3चा वर्ग 9. AB 6 घेतले 6चा वर्ग 36. BC 3 घेतले 3चा वर्ग 9. 36 9 45. AC वर्ग बरोबर 45. AC वर्गच AC वर्गमूळ आणि 45 वर्गमुळात 5 म्हणजे या ठिकाणी काढताना बरोबर BC 3 सेंटीमीटर घेतलेले आहे. BC 3 सेंटीमीटर BC घेतलेला आहे. B या ठिकाणी काटकोन केलेला आहे. हा 90 मापाचा कोन केला आहे. ओके, आणि हा जो B आहे B जवळ काटकोन करणारे रेषा आहे ती 6 सेमी आहे. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 आणि 6 सेमी 6 सेमी आणि 6 सेमीवर 6 सेमी वर्तुळ कंपासमध्ये अंतर घेतलेले आहे 6 सेमी आणि हा चाप मारलेला आहे आणि A बिंदू आणि C बिंदू जोडला आहे. BC 3 सेमी काढल्या ना तर हीच AC वर्गमात 45 सेमी. ओके, अशा पद्धतीने वर्गमात 45 सेमी म्हणजे पट्टीने काढायचं नाही. काटकोन करणाऱ्या 2 बाजू 3 सेमी आणि 6 सेमी काढले आणि कर्ण काढला की तो वर्गमात 45 भरतोच. शेवटचा संभूत चौकोन हा 4 गुणांचा प्रश्न होता.
पहिला 3 गुणांचा, 4 2 6 आणि शेवटचा 4 गुणांचा. समभुज चौकोनी ABCDच्या कर्णाची लांबी 30 सेमी व 16 सेमी आहे, तर त्या समभुज चौकोनीची बाजू व परिमिती काढा. लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ ए रोम्बस ABCD आर 30 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. फाइंड द साइड ऑफ द पेरिमीटर ऑफ द रोम्बस. हा चौकोन या ठिकाणी ABCD काढलेला आहे, समभुज चौकोन, आणि त्याचा कर्ण AB आणि AC चौकोनाचे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. मग AC 30 सेंटीमीटर, कर्ण BD 16 सेंटीमीटर. तो दुभागला. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, म्हणजे AC जर 30 सेमी असेल तर AM आणि MC त्याच्या निम्मा 15 सेमी. ओके. आणि या ठिकाणी BD 16 सेमी, म्हणजे BM किंवा DM 16च्या निम्मा 8 सेमी. त्यामुळे कोणताही काटकोन त्रिकोण आपण विचारात घेतला, कोणताही, सगळे समान आहेत. त्यामुळं AM या ठिकाणी 15 आहे आणि BM या ठिकाणी 8 आहे. काटकोन त्रिकोण AMB या काटकोनी त्रिकोणात AB वर्ग बरोबर AM वर्ग अधिक MB वर्ग लिहिलं इथं पायथागोरसच्या प्रमेयानुसार. AM 15 आहे, 15चा वर्ग अधिक BM 8 आहे, 8चा वर्ग. 15चा 225, 8चा 64, 289. दोघाची बेरीज 225 अधिक 64, 289. AB वर्गाचं वर्गमूळ AB आणि 289चं 17. 17 सेमी बाजू आली, तर परिमिती 4 बाजूंची बेरीज, चारही बाजू सारख्याच आहे त्या. 4 गुणले बाजू 17 गुणले 4 68 सेमी. बाजूची लांबी 17 सेमी आणि परिमिती 68 सेंटीमीटर. ओके. अशा पद्धतीनं गेल्या वर्षाची नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. याचा अभ्यास करा. यावर आधारित प्रश्न असतात. आपल्या सर्व 8वीतल्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ लाईक स्वतः करा आणि शेअर करा. आणि 16 नोव्हेंबर रोजी होणारी परीक्षा 12 ते 3 या वेळेत तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या मित्राला सोपी जावो यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.